नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुरडीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. श्रोतेहो, आज आहे 11 जुलै 2024. आषाढी वारीचा 14वा दिवस. काल माऊलींच्या पालखीचा मुक्काम बरड येथे होता, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम इंदापूर येथे होता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. वारी हा जीवीचा विसावा आहे. वारी हा परमानंदाचा वर्षाव करणारा भोज्जा आहे. वारी मनाची पंढरी आणि कैवल्याचे धाम आहे. वारी विठुरायाकडे घेऊन जाणारे आनंद निधान आहे. वारी विश्वात्मक एकरूपतेचा अनुभव देणारे सुख आहे. वारी चिंतनातून चित्ताला शुद्ध करणारी, अंतर्यामीचा मळ धुवून टाकणारी, अंतर्बाह्य पारमार्थिक कलही करून व्यक्तिमत्वाला लखलखीतपणा प्रदान करणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे. एकवार वारीत वारकरी चालावयाला लागला की हळुवारपणे भक्तीचा रंग असा काही त्याच्या मनी मानसी भिनतो की त्यातून त्याला बाहेर पडावेसेच वाटत नाही. महिना महिना घर सोडून वारी सोबत राहावयाचे ही तशी सामान्य बाब नाही. त्यात प्रापंचिकाला तर ते खूपच अवघड आहे. प्रपंच करावा नेटका हे संतांनीच सांगितलेले सूत्र अंगीकारत असतानाही दीर्घ कालावधीसाठी घरदार सोडणे आणि विठुरायाच्या चरणी मनोमनी लीन होणे ही गोष्ट तो आनंदाने स्वीकारतो आणि वारीत सामील होतो. सत चित आनंदाची पायरी त्याला हवी असते, पण त्यासाठी उतावीळ होऊन देखील चालत नाही हेही त्याला ठाऊक असते. सर्व सुखराशी भीवरेचे तिरी, आमुची पंढरी कामधेनू, प्रेमामृत दुभे सदा संतजना, वोसंडतो पान्हा नित्य नवा. असे वर्णन असणाऱ्या पंढरीची चाहूल चालता चालता लागू लागली आहे. या विश्वव्यापी विशाल भक्ती प्रेमाच्या केंद्रस्थानी आपण केव्हा पोहोचू आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला डोळे भरून केव्हा पाहू अशी मनोवस्था प्रत्येक वारकऱ्यांची होऊन गेलेली आहे. त्याकरिताच आपण ऐकूयात पुढील गीत, विठ्ठल आवडी प्रेमभाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला संदेह, तुटला संदेह, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव.
उच्चार म्हणा नरहरी उच्चार. कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार. आ म्हणा नरहरी उच्चार. संसार तरावया संसार तरावया प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. नेघो नामा विण काही नेघो नामा विण काही. विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही. विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही. नामा म्हणे तरलो पाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. प्रेम भाव प्रेम भाव. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज नातेपुते येथे आहे. पालखी बरडहून पुढे मार्गस्थ झालेली आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा हरिनामाच्या गजरामध्ये वारकरी झपाझप पावले टाकत पुढे निघत आहेत. कारण आता पंढरी काहीशी नजीकच्या टप्प्यात आलेली आहे. नातेपुते या ठिकाणाच्या पालखीच्या मुक्कामाचे प्रयोजन काय आहे असा विचार केला तर लक्षात येईल की जिथे स्वार्थी नात्यांचा त्याग करून किंवा नात्यांच्या मोहपाशातून बाहेर पडून भक्त जेथे एकच पवित्र नाते निर्माण करतात त्या ठिकाणास नातेपुते असे म्हणता येईल. कारण पूत या संस्कृत शब्दाचा अर्थ पवित्र असा होतो. ज्या ठिकाणी भक्ताचे त्याच्या आराध्याशी पवित्र नाते निर्माण होते ते ठिकाण म्हणजे नातेपुते. भक्तांशी असलेले नाते असेच दृढ व्हावे म्हणून माऊली एक दिवसाचा मुक्काम नातेपुते येथे करतात. एकदा का भक्तांचे विठ्ठलाशी किंवा या संतांशी घट्ट नाते निर्माण झाले की सगळीकडेच त्यांना आराध्याचा भास होऊ लागतो. जीवनात नाती अनेक असतात, पण खरं सांगायचं तर ही नाती जपणारी लोक मात्र फार थोडी असतात. काही नाती रक्ताची असतात, काही हृदयाची असतात. काही नाती जन्मोजन्मींची असतात तर काही अगदी काही क्षणांपुरतीच असतात. काही नाती आपण त्यांच्यावर गर्व करावा अशी भासणारी असतात, पण वेळ आली की केसांसारखी कचकन तुटून जातात.
काही नाती लांबूनच आपले आपले म्हणणारी असतात आणि जवळ गेले की दूर करणारी असतात. काही नाती पैशांवर अवलंबून असतात, तर काही नात्यांकरिता प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते. पण एकूणच काय, तर नाते म्हटले की देवाणघेवाण आलीच. म्हणजे आपण सगळेच काही ना काही स्वार्थापोटी नाती टिकवत असतो. एखाद्या नातेवाईकांना मदत करताना आपण मनाशी अगदी सहज म्हणतो की मला सुद्धा जेव्हा गरज असेल तेव्हा तू उपयोगाला ये. आणि मग गरजेच्या वेळी जेव्हा हे नातेवाईक आपल्याकडे पाठ फिरवितात तेव्हा आपण दुःखी होतो, कारण इथे देवाणघेवाण पूर्ण झाली नाही. अशा स्वार्थी नात्यांच्या मोहपाशातून भक्त जिथे स्वतंत्र होतो आणि देवाणघेवाण विरहित तर निस्वार्थी आणि पवित्र नाते जिथे निर्माण करतो ते ठिकाण म्हणजे नातेपुते. एकदा का हे पवित्र नाते ईश्वरासोबत निर्माण झाले की मग आपण जिथेही जाऊ तिथे सावळा विठू भक्ताची सावली बनून पाठीमागे उभा असतो. संत तुकाराम आपल्या अभंगामध्ये म्हणतात की मी कोठेही जाऊ देत, माझा खरा सोबती श्री विठ्ठल आहे. माझे सुखदुःख सारे काही मी त्या विठ्ठलाला सांगून माझे मन मोकळे करतो आणि माझ्या मनातील सगळी घालमेल विठ्ठलाला सांगितल्यानंतरच मला बरे वाटते. म्हणून तुकाराम महाराज अशी रचना करतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, बोलो जाता बरळ करीसी ते, नीट नेली लाज धीट केलो देवा, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. या निमित्ताने ऐकूयात पुढील अभंग संत तुकाराम महाराज रचित आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरहून बावडा मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम सराटी येथे असणार आहे. सराटी या शब्दाचा अर्थ होतो तीक्ष्ण असा बाण किंवा तीर. ज्या ठिकाणी भक्तांनी तीक्ष्ण अशा बाणांपासून किंवा तीरांपासून दूर व्हावे किंवा सावध व्हावे असे ठिकाण म्हणजे सराटी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाण कसला बाण आणि कुठल्या बाणांपासून संरक्षण? तर जेव्हा तुकाराम महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वात तीक्ष्ण बाण कोणता किंवा सर्वात तीक्ष्ण हत्यार कोणते, त्यावर क्षणाचाही विलंब न करता तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, वाणी म्हणजेच वाचा, किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आपले बोलणे. मग जिथे वाचारूपी बाणांवर भक्तांना नियंत्रण मिळविता येते ती जागा म्हणजे सराटी. आपण जे काही बोलतो ते इतरांना दुखावणारे असता कामा नये, तसेच ते स्व अनुभवातून आलेले असायला हवे. केवळ समोरची व्यक्ती अशी बोलली म्हणून मी असा बोललो किंवा अशी बोलले हे योग्य नाही. कारण जर आपण देखील समोरचा कटू बोलला म्हणून कटू बोलायला लागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक उरणार? हे समजवताना तुकाराम महाराज देखील म्हणतात, ज्याची त्याला पदवी इतरा न साजे. त्या निमित्ताने ऐकूयात तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा नित्य पाठातील अभंग, ज्याची त्याला पदवी इतरा न साजे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. ज्याची त्याला पदवी इतरा न साजे, ज्याची त्याला पदवी इतरा न साजे, संताला उमजे आत्मसुख, संताला उमजे आत्मसुख. ज्याची त्याला पदवी इतरा न साजे, ज्याची त्याला पदवी इतरा न साजे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. आत्मसुख घ्या रे उघडी ज्ञान दृष्टी,
आत्मसुख घ्या रे उघडी ज्ञान दृष्टी, या विण चावटी करू नका, या विण चावटी करू नका, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेल, पूर्वीचा जो दोरा उगवेल, ज्याची त्याला पदवी इतरान साजे, ज्याची त्याला पदवी इतरान साजे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी, उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले, वर्णियेले एक गुण नाम घोष, वर्णियेले एक गुण नाम घोष, जातील रे दोष तुका म्हणी, जातील रे दोष तुका म्हणी, ज्याची त्याला पदवी इतरान साजे, ज्याची त्याला पदवी इतरान साजे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. बोलताना नेहमी विचार केला पाहिजे, कारण तुकाराम महाराज म्हणतात, घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हे चिकातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला, शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द, शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत रहावे, जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये सर्वथा. आपण आज शिकत असलेले सॉफ्ट स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स याविषयी महाराजांनी 1600च्या शतकात किती सहजपणे लिहून ठेवले आहे. ऐकूयात आपला पुढील अभंग विठ्ठलाच्या भक्तीसाठी, सावळे सुंदर रूप मनोहर. सावळे सुंदर रूप मनोहर, 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 राहो निरंग
काही इच्छा नाही ताड आणिक काही इच्छा नाही ताड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ जन्मो जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ अमासी साध द्यावे आता सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर तुका म्हणे तुझ असे जिधरा तुका म्हणे तुझ असे जिधरा तुका म्हणे तुका म्हणे तुझ असे जिधन तुका म्हणे तुझ असे जिधन हुंडिता सकळ नाही आमा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. म्हणजे कुठलाही शब्द बोलण्यापूर्वी त्या शब्दाचा विचार करावा. तो शब्द उच्चारण्याआधी तो स्वतःसाठी वापरून बघावा. जर तो शब्द आपल्याला आवडला
तरच तो दुसऱ्याला ऐकवावा. जर एखादा शब्द कठोर वाटत असेल तर तो घासावा, तासावा. तेव्हा त्याच्या मृदुतेचे तोलमाप होईल, तेव्हाच तो बोलावा. भाषण कौशल्य जेव्हा आपण आत्मसात करत असतो तेव्हा तो शब्द तोलून बघण्याची फार गरज असते. आणि शब्द जेव्हा सर्वांना उद्देशून असतो तेव्हा तो सर्वांना हवा हवासा वाटला पाहिजे. म्हणजेच बोलण्यापूर्वी शब्द तोलून बघावा, अर्थात शब्द बोलताना समतोल साधावा. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. म्हणजे प्रामाणिक राहावे, खरे बोलावे. कारण एक खोटं बोलायला माणसाला 10 ठिकाणी खोटे बोलावे लागते. त्यापेक्षा खरे बोलणे कधीही चांगले आणि सोपे. खरे बोलले की काही आठवत बसावे लागत नाही, लपवत बसावे लागत नाही. कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कारण शब्द हे धारदार शस्त्र आहे जे मनावर घाव घालते. कितीतरी जणांची मने शब्दांमुळे दुखावतात. एखाद्या भांड्यांवर जेव्हा चरे उमटतात तेव्हा ते स्पष्टपणे दिसतात, परंतु मनावर जर चरे उमटले तर ते दिसत नाही, पण ज्याचे त्याला ते कायम जाणवतात. म्हणजेच आपल्या शब्दांनी समोरच्याला दुःख देऊ नये. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला. अनेक माणसांना पाल्हाळ लावण्याची सवय असते. म्हणजे मुद्दा असतो एवढासाच, पण तो सांगायला आणि संपवायला ते कितीतरी वेळ घेतात आणि या नादात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले बोलणे, आपले मत हे थोडक्यात आणि स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. ही खरी तुकोबारायांच्या मते संवाद कला आहे आणि यालाच आपण आपल्या आजच्या जीवनात कम्युनिकेशन स्किल्स असे म्हणतो. शब्दांमध्ये झळकावी ज्ञान, कर्म आणि भक्ती. स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. आपण जो प्रत्येक शब्द बोलतो तो आपल्या स्वतःच्या अनुभवातून असलेला हवा. बोलताना एखाद्या विषयाचे ज्ञान असेल तरच तो शब्द बोलावा. जर आपल्याला एखाद्या विषयातील माहिती नसेल तर तेथे न बोलणेच उत्तम, कारण आपण आपल्या शब्दांमधून आपल्या स्वतःला व्यक्त करीत असतो. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये सर्वथा. ज्ञान आले, अनुभव आले म्हणजे सगळे बोललेच पाहिजे असे नसते. कुठे शांत राहायचे, कुठे बोलायचे, कुठे बोलू नये हे अनुभवातून, ज्ञानामधून कळते. पाण्याचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. वाणीचे महत्त्व तुकाराम महाराजांनी आपल्याला समजाविलेले आहे. आणि नाणी म्हणजे पैसा, त्याचाही योग्य वापर करून अपव्यय टाळला पाहिजे. संवाद कौशल्याचे इतके छान निरूपण करणारे संत तुकाराम म्हणजे खरोखरच चालते बोलते विद्यापीठ. त्या निमित्ताने ऐकूयात संत तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांचे काही अभंग. हातच्या दळणाला मला तांबड फुटियल, सावळा भरतार गवळी धारला उठियल. दळण मी गदळी पीठ पडत रवा रवा, माझ्या ग सावजीला तबकी धाडा मेवा. दळण दळीते बाई दळीतानंद, माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद. माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद. काळ हले वर्ष सरे, बालपण दूर मागे. काळ हले वर्ष सरे, बालपण दूर मागे. पेलणारे रुंद बाहू जगण्यात पाय उभे,
पेलणारे रुंद बाहू जगण्यात पाय उभे. काळजाची घालमेल नात्यामध्ये ऋणझुण तोरणाच्या अंबऱ्यात कंकणाची किणकिण वेल जाई मांडवाला हात हले निरोपाला. चल र गड्या व्यापाराला पैका अडका उदीवाला. चल र गड्या व्यापाराला पैका अडका उदीवाला. गण्या मन्या तुका संतुदा मापका. गण्या मन्या तुका संतुदा मापका. गण्या मन्या तुका संतुदा मापका. घुमताना मनी पावा झाड बोले आबादानी. हो घुमताना मनी पावा झाड बोले आबादानी. तोच घाट तीच वाट नफा तोटा आमदानी. कधी तेजी कधी पड माप पुरे हिशेबाला. सचोटीच देण घेण सचोटीच देण घेण वारा सांगी बोलबाला. जिंदगानी मानाला सूर्य मारू का खोटीला. चंद्र गड्या व्यापाराला पैका अडका उदीवाला. गण्या मन्या तुका संतुदा मापका. गण्या मन्या तुका संतुदा मापका. गण्या मन्या तुका संतुदा मापका. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. विठू माऊली ये हाची वरा देई. विठू माऊली ये हाची वरा देई. संचारो निराही हृदया माझी. संचारो निराही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक. तुका म्हणे काही न मागे आणिक. तुझे पाय सुख सर्व आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. विटी उडाली उंचवर हातामध्ये
पीठ धर धर भौऱ्यासारखा फिर गर 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 गोल गोल अजून गोल 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 अजून गोल गोल अजून गोल 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 तू एक भौरा मी एक भौरा आपण सारे गर गर भौर झाडावरती मोहळ चावरे मोहळाच्या या माशा मारी फिरती फुलांच्या दारोदारी मन्या मन्या तुका लूट सके तो लूट ले राम नाम की लूट पाछे फिर पछताओगे प्राण चाही जब छूट कबीरा प्राण जाही जब छूट चल उठ चल चल उठ चल चल थकू नको भोऱ्या थोड्या सांड थोड्या मांड रचूया लगोऱ्या थोड्या सांड थोड्या मांड रचूया लगोऱ्या लेक लेक लगोऱ्या गाई पळाल्या कानाच्या काना वाजवी थाबा डोबरो वाचा धावा माझी गाय सापडू दे बगड्या बगड्या कवडी दे धावा आला कामा हमा मारे हमामा देवा रे देवा खेळू लागला पाठी सुरू झाली धाव 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 धप्पाकुटी याला मार त्याला मार याला मार मार्गात चेंडू पडला पाळ्या पाण्यात पडला धबधब पुड्या गण्याचा भाऊ नुसता धरण्या पाण्यामध्ये पडला पाण्यामध्ये पडला कोरड आभाळ पुरणारी माती कोरड आभाळ पुरणारी माती उसवली नाती भोवताली मातीतले बीज मातीतच मेले मातीतले बीज मातीतच मेले डोळे झाले ओले जगण्याचे मंद झाली नाडी करपली खेडी डोळियांच्या खाचा आभाळात पोट गेल पाठी देह झाला ताटी पोट गेल पाठी देह झाला ताटी त्यातही भेटली
रस गाण हरवल शब्द माती मोल गाण हरवल शब्द माती मोल देवुडी मृदंग उठलेला नदी आटाली पताका फाटली भजनाचा टाळ मूक मूक लाडकी सून खाया मागती मलई सोन्याची वाटी चांदीची कलई लंबे लंबे बाल जणू नागिणीचा येडा तुला बघायला पोरी सारा जमलाय वाडा आता आलं ग बंधन अंग झालं या चंदन चंदनाची दरवळ बाई सांभाळ कोंदण लाडक्या लेकीचं नाव ठेवी ते सुंदर पायामध्ये तोडे बाजू बंधाला घुंगूर सुपली कुरकुली भिंतीशी उभी केली दाटलेल्या चोळी मधी मैना माझी हो लाजली दाटलेल्या चोळी मधी मैना माझी हो लाजली विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई होईन भिकारी पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम होईन भिकारी पंढरीचा वार करी हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा ओ हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा होईन भिकारी पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी अग्निमीरे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्युविजम् होतारं रत्नधातमम् अग्निपूर्वेभिरर्षिभिरेभ्यो नोतनैर्ना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण अगं चल चल तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झाले चल चल आजी तुम्ही जरा भाकऱ्या बघा मी आलेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म कोणाही जीवाचा न घडावा मत्सर कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वरा पूजनाचे वर्म सर्वेश्वर
पूजनाचे तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, भोग पावे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, तेया पंढरी सघडे, तेया पंढरी सघडे, खळा पाजरी रोकडे, खळा पाजरी रोकडे, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पांडुरंग 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 पांडुरंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखेरुचे एकांताचा वास, येणे सुखेरुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, रमे तेथे मन क्रीडा करी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पांडुरंग 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 पांडुरंग, तुका म्हणे हाया मनासी संवाद, तुका म्हणे हाया तुका म्हणे आया मनासी संवाद, आपुलाची वाद आपणा
आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे जगण्याचा पाया यानंतर डॉक्टर अपर्णा अशोक साबणे या आपल्याला एकनाथ महाराजांविषयी माहिती देतील. डॉक्टर अपर्णा अशोक साबणे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम केलेले असून त्या मराठी विभाग प्रमुख देखील आहेत. त्यांच्या संत एकनाथांच्या अभंगातील लोकतत्व या पुस्तकास डॉक्टर V.V. कोलते पुरस्कार मिळालेला आहे. तर संत एकनाथांविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात डॉक्टर अपर्णा अशोक साबणे यांच्याकडून. विठू माऊलीचा गजर करत पालख्या पंढरीची वाट चालत आहेत. पालखी सोहळा हा एक अजब सोहळा आहे. या सोहळ्यासाठी कोणालाही निमंत्रण नसतं, आग्रह करून बोलवलंही जात नाही. तरीही लाखो वारकरी ठरल्या वेळेला त्या विठू माऊलीसाठी एकत्र येतात. समाजाला ज्या संतांनी जागृत केलं त्या संत मंडळींच्या पालख्या घेऊन पंढरीची वाट चालत राहतात. कोणताही आरडाओरडा नाही, कोणती गडबड नाही. संतांची अभंगवाणी गात विठूचा गजर करत अतिशय आनंदाने वेगवेगळे खेळ खेळत आपली सगळी सांसारिक दुःख बाजूला करून फक्त त्या भावभक्तीत रंगून जातात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर करत ते आनंदानं चालत असतात. याच गजरातील एक संत एकनाथ यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम हा वारकरी संप्रदायाचा गजर फार महत्वाचा आहे. तो असा का आहे हे खरं समजून घेतलं पाहिजे. निवृत्ती म्हणजे काय तर सर्व विसरून जे काम आपल्याला परमेश्वरानं दिलं आहे ते करणं, फक्त त्या कामावरतीच लक्ष केंद्रित करणं, मन एकाग्र करणं म्हणजे निवृत्ती. असं आता मन एकाग्र केल्यावर काय होतं तर ज्ञान मिळतं. तुम्ही कुठलंही काम करा किंवा परमेश्वराचं नामस्मरण करा, एकाग्र केल्यावर त्यामध्ये आपण खोल शिरत जातो आणि काय मिळतं त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. त्या ज्ञानाची एक एक पायरी चढणं म्हणजे सोपान आहे. या पायऱ्या चढल्यावर काय मिळतं तर मुक्त आनंद. बघा, ज्ञान जसं मिळतं ना तसं आपल्याला आनंद होत राहतो. साधं एक सोपं उदाहरण बघा की आपण सगळेजण लहान असताना एखादं गणित सोडवत असतो. ते आपल्याला बिलकुल सुटत नसतं, पण आपले त्याच्याशी खटाटोप चालूच असते. आपण एकटे बसलेलो असतो, आपण त्यामध्ये अगदी गणित सोडवण्यात गुंग होऊन गेलेलो असतो. आपल्याला आई हाका मारत असते, मित्र खेळायला बोलवत असतात, पण आपलं कोणाकडेच लक्ष नसतं. आपण फक्त त्या गणितामध्ये गुंगून गेलेलो असतो आणि नंतर शेवटी आपल्याला ते गणित सुटतं. काय आनंद होतो आपल्याला. आपण स्वतःशी टाळी वाजवतो आणि म्हणतो, अरे इतकं सोपं होतं, आपल्याला कसं कळलं नाही. हा खरा मुक्त आनंद आहे. हा आनंद कसला असतो तर आपल्याला त्या गोष्टी समजल्या याचा तो आनंद असतो. जी गोष्ट आपल्याला समजतच नव्हती ती अचानक आपल्याला समजली आणि तो आनंद आपल्याला झालेला असतो. आता हे समजल्यानंतर काय लक्षात येतं परमेश्वर, तो मुक्त आनंद झाल्यानंतर काय लक्षात येतो हो आपल्याला
त्या आनंदापर्यंत पोहोचल्यावर लक्षात येतं की अरे परमेश्वर एकच आहे, काय कशाची धडपड आहे, काय नक्की हवंय, तो परमेश्वर एकच आहे. द्वैत दूर जातं, तू आणि मी हा भाव वेगळाच होऊन जातो त्या आनंदामध्ये. आणि हे जे आहे ते द्वैत दूर जाणं, तो एकनाथ. परमेश्वर एकच आहे हो, तो वेगळेपणा नाहीच आहे त्याच्यामध्ये. तुझ्यात आणि माझ्यात सगळीकडे तो भगवंत भरून राहिला आहे, हे या सगळ्या पायऱ्या चढून गेल्यावर कळतं, तो मुक्त आनंद झाल्यावर कळतं. आणि मग लक्षात येतं की तो एकनाथ आहे, हे अद्वैत समजतं. आणि मग कळतं की हे सगळं कशात आहे, तर फक्त नामात आहे. आपण अध्यात्माच्या दृष्टीने बघतोय बरं काय, की हे सगळं फक्त नामात आहे, फक्त नामस्मरण आहे, बाकी काही नाही, बाकी काही करावं लागत नाही. आणि म्हणून तो नामदेव आहे, त्याला दुसरं काहीच नको आहे, तो नामदेव. आणि सर्वात शेवट येतो तो तुकाराम. का तर तुझ्यामध्ये का राम आहे, माझ्यामध्ये काय नाहीये, तो माझ्यातही असला पाहिजे, तुलना करता येत नाही असा तो तुकाराम. खरंच या गजरात केवढं मोठं सामर्थ्य आहे आणि तसंच तत्वज्ञान सुद्धा दडलंय नाही का. आता या गजरातील एक संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल आपण बोलूया. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 1599 मध्ये झाला. आता संत एकनाथांचा जन्म हा मूळ नक्षत्रावर झाला बरं का. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की मूळ नक्षत्र म्हणजे फार वाईट समजलं जातं. आपल्या पारंपरिक समजुती आहेत या की मूळ नक्षत्रावर जन्माला येणं हे चांगलं समजलं जात नाही. त्या मूळ नक्षत्राची शांती करावी लागते. आता या मूळ नक्षत्रावर संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आईचं नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव सूर्यनारायण. त्यांची आई ही लगेचच देवाघरी गेली. संत एकनाथांनी याचा एका अभंगात आपल्या उल्लेख केलाय बर का. मुळीच्या मुळी जन्मला, मुळीच्या मुळी जन्मला, माय बापे थोर धाक घेतला, माय बापे थोर धाक घेतला, कैस मूळ नक्षत्र आले कपाळे, कैस मूळ नक्षत्र आले कपाळे, स्वये लागलो दोहीच्या निमुळी, शांती करिता अवघ्याची झाली शांती, शांती करता अवघ्याची झाली शांती, मुळी लागोनी या लाविली ख्याती, मुळी लागोनी या लाविली ख्याती, एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, माये सकट सगळा बापची घोटी, माये सकट सगळा बापची घोटी. संत एकनाथ महाराज म्हणतात शांती करताना अवघ्याची शांती झाली हो. मूळ नक्षत्रावर या जन्मलेल्या मुलाने माये सकट सगळा बापची घोटी केला, असं केलं. संत एकनाथ महाराजांचे प्राचीन चरित्रकार कृष्णदास जगदानंद म्हणतात, सत्वरीच गेली माता, तृतीय वर्षी गेला पिता. संत एकनाथांचे पालन पोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलं. चक्रपाणींचे पणजे म्हणजे वैष्णववीर भानुदास महाराज. या भानुदास महाराजांनी आपल्या भक्तीच्या बळावर श्री विठ्ठल मूर्ती विजापुराहून पंढरपुरास परत आणविली अशी आख्यायिका सांगितली जाते बरं का. स्वतः संत एकनाथांनी याचा उल्लेख केला आहे. जयाची म्हणजेच भानुदासांची पदबंध प्राप्ती श्री विठ्ठल मूर्ती, कानी कुंडले जगज्योती करिता राती देखिला. आपल्या घराण्याचा संत एकनाथ महाराजांना सार्थ अभिमान. आपल्या भागवत ग्रंथामध्ये त्यांनी पूर्वज वंदना केली आहे. आपल्या पूर्वजांना त्यांनी वंदना केली आहे, त्यांना नमस्कार केला. रुक्मिणी स्वयंवराच्या 16व्या अध्यायात सुद्धा ते सांगतात की मी खरोखर धन्य वंशात जन्मलो. माझा जो जन्म झालाय ना तो खूप चांगल्या वंशामध्ये झालाय.
म्हणून भगवत भक्तीचे हे वरदान मला लाभलंय. निज सुख देणारे हे संत आम्हाला सोयरे म्हणून लाभले आहेत. संत भानुदासांनी आपला वंश श्रीकृष्णाकडे सोपवला आहे. आपल्या घराण्यातील विठ्ठल भक्तीच्या संस्काराचा हा खोल ठसा संत एकनाथांच्या मनावर लहानपणीच उमटला होता. आपल्या घरात जे काही घडतं ना, त्याचा सगळा ठसा जी घरातली लहान मुलं असतात त्यांच्यावर होत असतो. तो परिणाम सगळा त्यांच्या मनावर होत असतो. तुमच्या घरात जे काही चाललंय त्याचा सगळा परिणाम त्या लहान मुलांच्या मनावर होत असतो. भगवत भक्ती आहे त्याचा साहजिकच सगळा तो खोलटसा संत एकनाथांच्या मनावर उमटला होता. संत एकनाथ महाराजांचे पणजे म्हणजे संत भानुदास महाराज यांच्याही आधीपासून पंढरीच्या वारीची परंपरा संत एकनाथांच्या घराण्यात चालत आलेली आहे. संत भानुदास महाराज म्हणतात, आमुची एकुळी पंढरीचा नेम. संत भानुदास महाराज म्हणतात, आमुची एकुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. तीच परंपरा आपल्याला पुढे चालत आलेली दिसते. या परंपरेला संत एकनाथांनी व्यापक स्वरूप दिलं आणि लोकांना आव्हान केलं की माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. पंढरीसी जाऊ चला भेटू विठ्ठल रखुमाईला, पंढरीसी जाऊ चला भेटू विठ्ठल रखुमाईला. 1599 मध्ये संत एकनाथ समाधिस्थ झाले आणि ते समाधिस्थ झाल्यावर त्यांचा पुत्र हरिपंडित यानं ही वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. आपल्या घराण्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या पुढे जतन करणं ही खरी महत्वाची गोष्ट असते. आणि हरिपंडितांनी तेच केलं की वारीची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. हरिपंडितांनी संत एकनाथांच्या पादुका डोक्यावर ठेवून पंढरीची वारी सुरू केली. पुढे पालखीमध्ये संत एकनाथांच्या पादुका या विराजमान झाल्या. आजही ही परंपरा आपल्याला त्यांच्या वंशजांकडून पाळली जाताना दिसते. आता हे झालं वारीबद्दल की नाथांच्या आधीपासूनही ही वारी सुरू आहे त्यांच्या घराण्यात. आता संत एकनाथ समजवून आपण जेव्हा घेतो ना, तेव्हा त्यांचं कार्य हे फार महत्वाचं असतं. आणि आत्ताच्या काळात तर संत वाङ्मय, संत साहित्य, संतांचं कार्य हे फार महत्वाचं आहे. ते लोकांच्या लक्षात आणून देणं हे फार महत्वाचं आहे. नुसतं वरवरचं फुलं पानं याच्या काही गरज नाही आहे सजावटीची. हो, त्यांचं कार्य हे फार महत्वाचं आहे. नुसतंच म्हणणं आणि लक्षात घेणं हे फार महत्वाचं असतं. आज आपल्या हातात जी ज्ञानेश्वरी आहे ना, ती संत एकनाथांची देणगी आहे बरं का. ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक हे संत एकनाथ महाराज आहेत. संत एकनाथ महाराज म्हणतात, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परत ब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागेली, येऊनी आळंदी स्थळी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य कळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अपपाठ शिरले होते. तिचा मूळ स्वरूपच बदललं गेलं होतं. त्याच्यात अनेक विकल्प निर्माण झाले होते. त्यासाठी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत ही तयार केली. त्याची ती खूप गरज होती आणि त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवून त्याचे पाठ भेद शोधून पाठ निश्चिती केली आणि ज्ञानेश्वरीचं हे मूळ स्वरूप हे लोकांस्वरूप आणलं, लोकांपुढं आणलं. म्हणजेच एकनाथ हे मराठीतील ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक आहेत असं म्हणता येईल. आता एकनाथ म्हटलं ना
की भारूड डोळ्यासमोर येतं की नाही आपल्या. लोकरंजनातून लोकशिक्षण हे नाथांचं महत्वाचं कार्य मानलं जातं. अगदी लोकांमध्ये सहज मिळवून त्यांनी लोकांना शिकवलं, लोकांना जागं केलं. तसंच मराठी भाषेचा खूप मोठा अभिमान त्यांनी धरला. कारण की आता जसं आपण इंग्लिशचा पगडा म्हणतो की नाही आपल्या डोक्यावर आहे, तसं त्या काळात फारसी भाषेचा पगडा डोक्यावर होता. मराठी बद्दल गौणत्व होतं. ते त्यांनी मराठी भाषेला खूप मोठं केलं बरं का. माझी मराठी भाषा चोखडी, परतब्रह्मे कळती गोडी. तसंच संस्कृत वाणी देवी केली आणि या प्राकृत काय चोरापासून झाली, असाही परखड प्रश्न त्यांनी विचारला. संत एकनाथ समजून घेताना खूप गोष्टी डोळ्यासमोर आहेत, पण वेळेचा अभाव आहे. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. चालण्याचे बळ जगण्याचा पाया, चालण्याचे बळ विचाराची कळ. तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ जगण्याचा पाया. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान. अभंगाचे पान तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ जगण्याचा पाया. खोल पसरतो पुन्हा उगवतो, खोल पसरतो पुन्हा उगवतो. सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो तुकाराम. विठ्ठल 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 श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.